मंडळी नमस्कार. SRTचं जे आपलं यूट्यूब चॅनल आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या नावाने, तर या चॅनलवरती वेगवेगळे शेतकरी या चॅनलला फॉलो करतायत आणि यूट्यूबवरचे SRTचे टेक्निकल जे व्हिडिओ आहेत ते बघून त्यांची शेती ते यशस्वी करतायत. असंच एक उदाहरण आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातले हातकणंगले तालुक्यामधले अभिमन्यू सौंदत्ते. त्यांचे मित्र आणि ते असे गेली 7 वर्ष SRT पद्धतीने वेगवेगळी पिकं ते घेत होते. पण गेल्या वर्षी त्यांनी नवीन शेत विकत घेतलं आणि त्या शेतामध्ये त्यांनी पहिल्यांदा भुईमुगाचं पीक घेतलं आणि आत्ता त्यांनी त्याच्यामध्ये गव्हाची टोकणणी करून गव्हाचं अतिशय उत्तम पीक घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्याची त्यांनी अतिशय छान छोटे छोटे व्हिडिओ करून ही माहिती त्यांनी सेव्ह केले आणि त्यांनी आमच्या WhatsApp ग्रुपला पाठवली. ती माहिती काय, कशा पद्धतीने सेव्ह केली ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आमच्या शेतामध्ये गव्हाची पेरणी आम्ही करत असताना SRT पद्धतीने पेरणी करतो. SRT पद्धतीने करत असताना टोकन यंत्राचा आम्ही वापर केला आहे. 9 इंच अंतर आणि 2 रोपामधील अंतर हे 5.5 इंचाचं आम्ही ठेवतो. अगदी फर्स्ट क्लास आले नाही उगून का नाही म्हणतोस? टोकन यंत्रानं भरपूर फरक पडला. हा तर मित्रांनो, आज 48वा दिवस हा गहू टोकून पोटरी पडून सगळं गहू घशातून बाहेर आला आहे. हा SRT पद्धतीने केलेला गहू. याच्या आधी आपण 2 ते 3 वेळा पेरणीपासून ते आत्तापर्यंत सर्व क्लिप्स तयार केलेले आहेत आणि हा एक सुंदर असा प्लॉट SRT पद्धतीवर निर्माण झालेला आहे. आपण 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी टोकन यंत्राच्या सहाय्याने SRT पद्धतीने केलेल्या गव्हाची आता काढणीसाठी तयार झालेला आहे, पक्व झालेला आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की ही पद्धत किती सोपी आहे, शेतकऱ्याला सहज परवडणारी आहे, शेतकऱ्यांचा खर्च कमी करणारी आहे, शेतकऱ्याची चिंता मुक्त करणारी आहे आणि शेतकऱ्याला आनंदी करणारी आहे. धन्यवाद मंडळी.